गेल्या आठवड्यात शरद पवारांनी मोदींची भेट घेतली आणि या भेटीतच पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सहभागी होणार यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। त्यातच आज तटकऱ्यांपाठोपाठ सुप्रिया सुळेंनी सुद्धा अमित शहांची भेट घेतली। पाहूयात त्यावरचा स्पेशल रिपोर्ट। भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याच्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या हालचाली आता वाढल्यात। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पवारांच्या राष्ट्रवादीचं एनडीएमध्ये सहभागी होण्याचं ठरलंय। शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केंद्रातून माहिती देण्यात आल्याचंही कळतंय। अमित शहांसोबत दिल्लीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंची बैठकही झाल्याची माहिती आहे। एनडीएमध्ये राष्ट्रवादी येणार असून तयारीत राहा अशा सूचना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्या। शरद पवारांनी गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। या भेटीतही सत्तेत सहभागी होण्यावरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। विशेष म्हणजे विलीनीकरण न करता पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होईल। पवारांच्या राष्ट्रवादीला सध्या केंद्रात एक मंत्रिपद आणि राज्यात अर्थ खातं अशी 2 मंत्रिपदं मिळणार ही माहिती सूत्रांची आहे। पवारांच्या राष्ट्रवादीवरून एकनाथ शिंदेंचीही नाराजी दूर करण्यात आल्याचं कळतंय। गेल्या आठवड्यात बुधवारी शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती। यावेळी सुप्रिया सुळे देखील पवारांसोबत होत्या। भेटीचं निमित्त विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि मागण्यांचं होतं, पण त्यासोबतच एनडीएमध्ये सहभागी होण्यावरूनही चर्चा झाल्याचं कळतंय। बुधवारी मोदी आणि पवारांची भेट झाली आणि त्यानंतर शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस अचानक दिल्लीत आले। अमित शहांकडून फडणवीसांना पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल माहिती देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। शरद पवार साहेबांचा स्वभाव महाराष्ट्राला का देशाला माहिती आहे ना। जास्त दिवस तो एका पक्षाबरोबर युतीमध्ये टिकत नसतात। त्यांना कूस बदलण्याची सवय आहे, हा देश जाणतो। म्हणून उद्या शरद पवार साहेबांनी जर काही जर निर्णय घेतला तर त्यात आश्चर्य मानण्यासारखं काहीच नाही। इकडे दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी अमित शहांची भेट घेतली। स्वतः तटकरेंनी ट्विट करत याची माहिती दिली। तटकरे शहांच्या भेटीनंतर पवारांच्या राष्ट्रवादीच्या समावेशावरून चर्चेला आणखी उधाण आलंय। तटकरेंनी मात्र या भेटीला सदिच्छा भेट म्हटलंय। तर सुप्रिया सुळेंनीही अमित शहा यांची भेट घेतली आहे। सुळेंसोबत यावेळी खासदार बजरंग सोनवणेही उपस्थित होते। ताईंचा फॉलोअर आहे, माझ्या साहेबांचा मी एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, माझ्या पक्षाची मी एकनिष्ठ आहे। त्याच्यामुळे मी भेट घ्यायला ताईंसोबत गेलेलो। त्याच्यामुळे ताईंच्या रेवती ताईंचं आमच्या जे रिसेप्शन ठेवलेलं आहे 10 ऑगस्टला त्याचं निमंत्रण देणं एवढाच अजेंडा सुप्रिया ताईंचा होता। आणि मी सोबत असल्यामुळे मला बीडचा विषय असावा असं माझी इच्छा होती की मी बीडचा खासदार आहे। याच्यामुळं याच्या पलीकडे दुसरं राजकीय काही गणित नाही आहे। दुसरा विषय मुद्दा जो तुम्ही काढताय की तटकरे साहेब त्यांच्या इंडिया आघाडीचे एक सदस्य आहेत। त्याच्यामुळे पक्षाचे म्हणजे इंडिया आघाडीच्या घटक पक्षाचे ते एक प्रदेशाध्यक्ष आहेत। त्याच्यामुळे ते कशासाठी भेटले तर ते सांगू शकतील, मी त्यांचं कसं सांगणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वतः शरद पवार हे आहेत आणि दादांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार या आहेत। तर सुप्रिया सुळेच पवारांच्या राष्ट्रवादीचं दिल्लीतलं राजकारण हाताळतात। त्यामुळे नेतृत्वावरून सुनेत्रा पवारांसोबत पवारांच्या राष्ट्रवादीचं एकमत होताना काही दिसत नाहीये। शनिवारी धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा आणि त्यानंतर तत्काळ मुख्यमंत्री दिल्लीत आल्यानंतर फडणवीस दिल्लीत जाणार का यावरून चर्चा सुरू झाल्या। पण दिल्लीतून नागपुरात येताच फडणवीसांच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट झालं की फडणवीस महाराष्ट्रातच राहणार आणि दिल्ली भेटीचा विषय हा पवारांच्या राष्ट्रवादीचा होता। मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच आहे। मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच आहे। सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे, पण अधिवेशन सुरू होण्याआधी सुप्रिया सुळेंनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या बाजूला मतदान करण्याचे संकेत दिले। त्यावरून पवारांच्या राष्ट्रवादीची एनडीएमध्ये सहभागी होण्याची तयारी झाल्याचेही संकेत मिळाले। 50% सरसकट देशात वाढ आली तर कुणाचा विरोध आहे का? तेव्हा मी स्वतः, शिवसेना स्वतः असं दोघेच आम्ही सगळ्यांनी सांगितलं हा लोकसंख्येपेक्षा हा जास्त योग्य आम्हाला वाटतं। आम्ही इंडिया अलायन्समध्ये चर्चा करतो आणि मग तुम्हाला सांगतो। DMK, तृणमूल, सपा सगळ्यांशी बोलणं झालं, काँग्रेसशी बोलणं झालं आणि मोठी हा प्रस्ताव जेव्हा आला तेव्हा आम्ही सगळे म्हणलो की इंडिया अलायन्सच्या माध्यमातून
आपण या सगळ्याचा विचार करायला हरकत नाही. सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्याआधीही मुंबई पावसाळी अधिवेशनात शरद पवार आणि शिंदेंचीही भेट झाली. त्यानंतर आमदारांची शिंदेंच्या स्थानात पवारांनी बैठकही घेतली. आता दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतही पवारांची बैठक झाली, ज्यात बहुतांश आमदारांनी सत्तेत सहभागी होण्यावरून मत मांडलं. त्यामुळे संसदेच्या अधिवेशनानंतर अधिकृतपणे पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सहभागी होईल अशी माहिती आहे. रिपोर्ट BBC मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.